ब्रह्मलिपीत लिहिलेला आहे. तिसऱ्या महासंघानंतर मोगली पुत्र तिसऱ्या यांच्या आदेशाप्रमाणे सम्राट अशोकाने महाधम्म रक्षित या अर्हत भिक्षूंना, ग्रीक भिक्षूंना महाराष्ट्रामध्ये पाठवून चंद्रभागा नदीच्या काठावर पायाभरणीपासून विहार उभं केलं, मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला महाधम्म रक्षित यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला असं लिहिलंय. पाली लिपीत ते अक्षर या बडगेंनी मात्र कुरतडून टाकली, त्याच्यावर चांदीचा पत्रा घातला. जो टोप आहे ना, टोप विठ्ठलाचा, तर तो त्या भक्तींनी आणला असा उल्लेख अनुपिटकामध्ये महावंश पृष्ठ नंबर 183 वर आहे. अनुपिटकाचा भाग आहे, पृष्ठ नंबर 183. तो टोप विठ्ठलाचा, तो भदंत महाधम्म रक्षित स्थवीर त्यांनी आणलेला, ग्रीक वरून आणलेला टोप आहे. हे लिखाण आहे. जो मोठा गरुड खांब म्हणतात ना, त्या गरुड खांबावर लोक खेटून जातात. त्या गरुड खांबावर बाहुं सहस्रं अभिनिमित्तं सायुधंतं गिरिमेखलं उदित घोरससेन मारं, हे सगळे अक्षर ब्रह्मलिपीतले लिहिलेले आहेत. म्हणून आम्ही हे सिद्ध करण्यासाठी जात होतो, देवदर्शन करण्यासाठी नाही. आता मात्र अनेक लोक, साधू संत, देव वारकरी आमच्या संपर्कात आहेत. 45 दिवसाचे शिबिर केले. आता ते बुद्धं शरणं गच्छामी म्हणायला लागले. मला म्हणता, ओ जय भीम बनते माऊली, असं म्हणतात मला. ओ जय भीम बनते माऊली. आता वंदामी बनते माऊली म्हणतात. मला बनते माऊलीच म्हणतात ते, बरं का. हळूहळू का होईना जागृतीचा हा विस्तव कधी विझू देता कामा नये. या सगळ्या ब्राह्मणेतरांच्या, सगळ्या आदिवासींच्या, या संपूर्ण ब्राह्मणेतरांना एवढ्या शिव्या शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह डॉक्टर बाबासाहेबांना या जातीवादाचं उच्छेदन करायचं असेल तर धर्मांतर करा, हा मोठा उपदेश 13 ऑक्टोबर 1935 साली येवलेला, नाशिक जिल्ह्यामध्ये येवलेला दिली. जरी मी ब्राह्मणी या तुरुंगात जन्माला आलो तरी मी ब्राह्मणी या तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. त्यांनी त्यांची ती भीम प्रतिज्ञा पूर्ण केली. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर. तिथेच त्या येवल्याला बोलताना संदर्भ दिले, सह्याद्री कुंड पुराणाचे संदर्भ. त्यामध्ये हा सारा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटकविमुक्त, धर्मांतरित झालेले मुस्लिम, ख्रिश्चन आणि हे सगळे अस्पृश्य लोक, एकेकाचे नागवंशी लोक, आमचा पराभव झाला. मात्र बुद्धिस्ट होतो, जुने सगळे नागवंशी लोक, गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. अशा रीतीनं बाबासाहेबांनी त्या सह्याद्री कुंड पुराणाचे उल्लेख केले. काय लिहिलाय? हा आमचा कुणबी समाज, शेतकरी समाज, वारकरी समाज काय लिहिलाय कुंब्याविषयी? एका तरी हाडाची काळ रक्ताचं पाणी करून या देशाला जगवणारा, पालन पोषण करणारा, घाम गाळणारा, मेहनत करणारा हा कुंडी, हाच वारकरी, हाच शेतकरी. या कुंड्यांविषयी काय काय घाण ओतली आहे त्या धर्मग्रंथामध्ये. काय लिहिलंय माहिती? कुंभटम, धसकटम, अक्कल थोडी आणि बायको विकून घेतली घोडी, गेला तर रुग्ण्याशी, नाही तर आला तर डोबण्याशी. एका तरी कुंड्यानी वाचलं का? सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांची तोंड पाहावी, पण तेल्याचं तोंड पाहू नये म्हणतं. काय झालं त्याला? मान महार पुसाच्या बहार, सोनार सख्या बहिणीची खाणार, गोड गोवारी जात गोवारी, गोड गोवारी हेकळ माना, आंबील पाहून शिवला डोना, माना माणुसकीत नाही, तुकर सरकशीत नाही, धनगर, कोळी, माळी, लोहार, कला, तीव्राची धुटीनं आटाकला बोटऱ्या जाशील कुठे. एवढी घाण ओकली आहे. आमच्या मुसलमान बांधवाविषयी तर काही खरंच नाही. आता मी भिक्षू असल्यामुळे बोलू शकत नाही. काय कराल तुम्ही? पाबंदी आली. एवढी घाण ओकली आहे. बांडा मुसलमान आणि वेळवाची नाही बोलू शकत नाही, पाबंदी लागली. एवढी घाण ओकली आहे. म्हणून या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. जागृतीचा विस्तार तुम्ही विसरू देऊ नका. खूप मंगलो. ही जागृतीचं संपूर्ण वारं बाबासाहेबच सगळ्या जगात चालणारा हुक्कम आहे. आता साऱ्या जगात बोधिसत्व आहे. बोधिसत्व ते भावी बुद्ध आहेत. बाबासाहेब जेव्हा चक्रवर्ती सम्राट बनतील, बाबासाहेब बुद्धासारखे दिसतील. बुद्ध बनतील तेव्हा चक्रवर्ती सम्राट बनतील, निळा जळा झेंडा असेल, साऱ्या जगाचे राज्य असतील. जेव्हा बुद्ध बनतील तेव्हा त्या बुद्ध बनण्याच्या जीवनात त्यांचं नाव अजित असेल. आणि जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील, बोधगयेला हे पिंपळाचं झाड नसेल, नागाबोधी वृक्षाचं झाड असेल. समजत आहे काही? बुद्धी आहे की नाही आहे? साधू साधू. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.